पक्ष्यांचा किलबिलाटही आता थांबलेला असतो आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशी पण छानशी डुलकी काढत असतात. तर चला मी वाचून दाखवले तुम्हाला, आता सर्वांनी म्हणून वाचन करायचं. रूप कसे असते सांगा. मग वाचन केलं ना सगळ्यांनी आता? कसे असते? रौद्र रूप असते. बरोबर. चला मग आता पाठाचं स्पष्टीकरण बघूया. सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नेनंतर सूर्याचे तेजाने तळपत असते पृथ्वी. उल्हासानंतर म्हणजे आनंदाने भरलेले असते आणि सूर्याचे तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे. तळपत म्हणजे उन्हाने चटकणे. प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली, सूर्य दिवसाच्या मध्यान्ह आलेला असतो आणि सुरू होते या विश्वसीय जगाची दुकान. मध्यान्ह म्हणजे काय? दिवसाचा मध्य. मध्यान्ह म्हणजे दिवसाचा मध्य. सुरू होते या विश्वसीय जगाची दुकान. त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजावरून जातो सगळं आसमान. तर त्याची मागे काय सांगितलेले? त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजावरून जातो म्हणजे सगळं आसमंत. आसमंत म्हणजे परिसर. आसमंत म्हणजे परिसर. माझ्याकडे डोळे वटारून पाहिलं तर डोळे लावून टाकेल असं त्या सूर्याचं रुद्र. तर लेखकांनी इथं एका दुपारच्या वेळेचं वर्णन केलेलं आहे. तर ते काय म्हणतात? माझ्याकडे डोळे वटारून पाहिलंच तर डोळे लावून टाकेल. तर वटारून म्हणजे काय? चिडून बघणे. असं त्या सूर्याचं रौद्र रूप. रौद्र म्हणजे काय? संताप. जे आपण नवीन शब्द निघायचे सांगते ते सर्वांनी वहीत लिहून घ्यायचे. जे फलकावर लिहिलेले सर्वांनी वहीत लिहून घ्यायचे. अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिनवटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत सावलेला असतो. तरी ते शेतकरी कसं शेतावर ऊन पडतो, दुपारी उन्हाच्या याच्याने चटकत असतो. तो दुपारी आरामासाठी एका झाडाखाली बसतो. शिनवटा म्हणजे काय? थकवा. तो नवीन शब्द सर्वांनी वहीत लिहून घ्या. सावलीत सावलेला असतो. कोणी शेतकरी सकाळपासून नांगरून घालून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला तुकडा तिच्याच बरोबर दोनच्या सुखदुःखाच्या गोष्टी करत असतो. तर शेतकरी हा घाम गळून दुपारच्या उन्हात बसलेला असतो झाडाखाली आणि तिथे नागपूरचा तुकडा म्हणजे जेवण करत असतो. त्याच्या लक्ष्मीने आणलेला. लक्ष्मी म्हणजे काय? शेतकऱ्याची बायको. आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते. म्हणजे जी शेतकऱ्याची बायको ती आपल्या धन्याची म्हणजे काय? पतीचे जे कष्ट आहे त्याच्याकडे पाहत असते. दुपार कृत्य होऊन मोठ्या दोघांकडे त्यांचे डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचे किलबिलाट आता थांबलेला असतो. कृत्य होणे म्हणजे धन्य होणे. नवीन शब्द आहे. आपण कृत्य लिहून त्या सर्वांनी घ्यायचा. वाक्यप्रचार विभाग. फांदीवर ऊन लागणार नाही अशा झाडाच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशी पण छानशी डुलकी काढत असतात. तर उन्हाने इकडे तिकडे फिरून उन्हाचा चटका बसत असतो तरी पक्षी सुद्धा छानसे एका झाडावर डुलकी घेत असतात. अशा प्रकारे आपण आज लेखक राजन कर्वे यांचा दुपार हा 8वा पाठ अभ्यासला. आता त्या पाठावर आपण जेवढं शिकलो त्या पाठ
त्यावर आपण काही प्रश्न उत्तरे देऊ. स्केल हा प्रश्न स्केल पट्टी आहे ती आपण वाचायला लावा प्रश्न एखादा. सेकंड घ्या. हा प्रश्न. सकाळपासून शेतकरी काय करत असतो? काय करत असतो बरं सकाळपासून शेतकरी? आपण आता वाचन केलं, स्पष्टीकरण पण बघितलं. सांग ना. शेतात रागत असतो. बरोबर आहे. कोमल हा प्रश्न. डोईवरच्या वडाच्या झाडावरचा काय थांबलेला असतो? काय थांबलेला असतो बरं? डोईवरच्या वडाच्या झाडावरचा काय थांबलेला असतो? पूजा होत बरोबर. डोईवरच्या वडाच्या झाडावर बघा, वडाच्या झाडावर खूप पक्षी बसलेले असतात की नाही, आणि जेव्हा दुपार होते तेव्हा त्यांचा काय थांबलेला असतो? किलबिलाट. तेव्हा दुपारी सगळे शांत झालेले असतात, सगळे आराम करत असतात. बरोबर.